ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कार्यकर्ते उपायुक्त केबिनमध्ये घुसले। सुधार समितीचे आणि सहाय्यक आयुक्त मिरज हायस्कूल मुख्याध्यापक यांची चर्चा फिसकटली। मिरजेतील हजरत मिरासाहेब उर्सासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्वाने पाळण्यांसाठी देण्याचा निर्णय झाला आहे। मात्र गत वर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती। म्हणून यंदाच्या उर्सामध्ये संबंधित ठेकेदाराला माफक 40 रुपये दर आकारणे, भाविकांच्या सुरक्षेचे उपाययोजना करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलनाला बसलेले संतप्त कार्यकर्ते महापालिका उपायुक्त केबिनमध्ये घुसल्याने महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली। हजरत मिरासाहेब उरूस 5 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। उर्सासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलचे मैदान पाळणे बसवण्यासाठी भाड्याने दिला आहे। गत वर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती। म्हणून यंदाच्या उर्सामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक 40 रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना करावी। पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षेची उपाययोजना करावीत। मिरज सुधार समितीने शुक्रवारपासून मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। सायंकाळपर्यंत महापालिका प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त झालेले कार्यकर्ते उपायुक्त स्मृती पाटील यांच्या केबिनमध्ये घुसले। महिला कार्यकर्ते आणि उपायुक्त यांची वादावादी झाली। मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्रा मिरज सुधार समितीने घेतला आहे। यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निप्पाणकर, शंकर परदेशी, नरेश सातपुते, अभिजित दानेकर, जहीर मुजावर, शकील पिरजादे, अफजल बुजरुक, तानाजी रुईकर, रवींद्र बनसोडे, राजेंद्र झेंडे, वसीम सय्यद, सौ गीतांजली पाटील, सौ सुनीता कोकाटे, सौ जैनब पिरजादे, शाकेरा जमादार, सरोजनी माळी, मनशा पाटील, बीबी पठाण आदी उपस्थित होते। सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। ठेकेदाराने दिशाभूल करणारे दर दिल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रस्ताव फेटाळला। रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्ते आणि प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।